मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ थोडासा ट्रॅफिकमध्ये आपण कसे अडकले जातो याच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो मी। तर आपण जेव्हा पण गाडी चालवतो ना मित्रांनो, तर आपण गाडीच्या जवळ तरी गाडी चालवतो, नाहीतर डिवायडरच्या जवळ तरी गाडी चालवतो, किंवा लेफ्ट साईडला जर चालवायला लागलो तर आपल्याला जेवढी जागा भेटेल, जशी जागा भेटेल तसं गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो असं न करता मी आज उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरच आहे। तुम्ही हा व्हिडिओ जर न स्किप करता जर पाहिला तर तुम्हाला समजेल की आपण काय चूक करतो गाडी चालवत असताना आणि आपली चिडचिड का वाढते। तर आज मी लेफ्ट साईडला घेतली गाडी। लेफ्ट साईडची कशामुळे घेतली तुम्हाला सांगतो। समोर गेल्याच्या नंतर या साईडला लेफ्टची लाईन क्लोज होते, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण गाडी कशी चालवली पाहिजे याच्याविषयी थोडंसं आज सांगण्याचा प्रयत्न करेल। आवडलं तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओतलं तुम्हाला काय आवडलं तर ते मला कमेंटमध्ये सांगा। मी म्हणजे बोलत असतो दरवेळेस की मित्रांनो तुमची जी कमेंट्स असतात ना, ते एक प्रकारची थोडीशी वेगळीच ऊर्जा देऊन जातात। तर व्हिडिओ पहा मित्रांनो सर्व, मी काय बोर करत नाही बसणार तुम्हाला। मित्रांनो इथं बघा मी अंतर किती सोडलंय बघा। आता लेफ्ट साईडने आपल्या टू व्हीलर्स आरामात पुढे जात आहेत, आणि त्याच्यानंतर बघा आता आरामात पुढे जात आहेत टू व्हीलरवाले। तेवढं अंतर सोडलंय मी। कशासाठी सोडलं माहिती आहे का मित्रांनो, हे आपल्याला राईट साईडला जर कोणी दाबत राहील इकडे तर त्याच्यासाठी मी अगोदरच, आणि जेवढ्या गाड्या पुढे जातील तेवढ्यांना मी जाऊ दिलं आहे। तुम्ही पहिल्यापासून जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून जर गाडी चालवण्याचा जर माझा एक्सपिरियन्स बघत असाल तर तुम्हाला या गोष्टी समजतील की अंतर सोडल्याच्या नंतर आपला त्रास काय कमी होतो ते। तर इथं पहा, आता तुम्हाला जिथं जिथं मला बोलायचं आहे तिथं तिथं मी बोलेल मित्रांनो थोडंसं। मित्रांनो आता तुम्हाला समोर समजेल की मी लेफ्ट साइडला अंतर ठेवल्याचा फायदा कुठे होतो आपल्याला। आता हे नेक्सॉन वाले भाऊ आहेत बघा, आपले लेफ्ट साइडला दाबतायत का तर तिथं त्यांनी पाठीमागे पण
लाईन चेंज केली आहे, लाईन चेंज करून आपल्यासमोर आले आहेत. तर इथं आपल्याला फायदा कुठं होतो लेफ्ट साईडला अंतर ठेवल्याचा, तर ते तुम्हाला दाखवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. आणि लेफ्ट साईडला अंतर ठेवून जर गाडी चालवली मित्रांनो तर खरंच तुम्हाला फार मदत होते. जर तुम्ही लेफ्टच्या लाईनमध्ये असाल तर, आणि राईटच्या लाईनमध्ये असाल तुम्ही तर राईटच्या लाईनमध्ये पण तुम्हाला आपल्या गाडीच्या राईट साईडला असंच अंतर सोडायचं आहे. बघा आता मी त्यांच्या पुढं निघून गेलो आहे. हे असं असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही लेफ्टला थोडंसं अंतर ठेवताना तर तेव्हा तुमची गाडी तुम्हाला थोडंसं लेफ्ट घेऊन पुढे काढून घेता येते आणि तुम्ही अडकण्यापासून वाचतो. नाहीतर आता बघा तेच जर त्यांनी जर थोडंसं अंतर ठेवून गाडी लेफ्टला अगोदरच घेतली असती तर ते आपल्या पुढं असते. आता इथं पहा, कोणी जरी असतं तरी दुसऱ्यांनी लेफ्ट साईडनी गाडी पुढं घेतली असती आणि रिक्षावाल्या भाऊंना राईटला दाबत बसले असते. पण मी त्या गोष्टी न करता रिक्षावाल्या भाऊसोबतच जाण्याचा प्रयत्न करतो आहे. काय होतं मित्रांनो, एक गाडी पुढे जाण्याच्या नादामध्ये आपण नंतर अडकले जातो आणि तिथंच थांबतो. परत आपली चिडचिड वाढते, गाडीला गाडी टच होण्याचे चान्सेस वाढतात आणि आपल्याला त्रास चालू होतो व्हायला. तर अशा ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्या लेफ्ट साईडला अंतर ठेवायचं आहे आणि गाडी चालवायची. आणि जर समजा आपल्या राईट साईडला जर समजा इन केस कधी टू व्हीलर्स असतील, बघा लेफ्ट साईडने आपल्याबरोबर टू व्हीलर आरामात निघून गेली आहे. बघा तेवढं अंतर ठेवतोच मी, कमीत कमी 2, 2.5, 3 फूट अंतर ठेवतो. रिक्षा नाही गेली पाहिजे आणि टू व्हीलरला अडचण नाही झाली पाहिजे पुढे जाण्यासाठी, त्यांना तकलीफ नाही झाली पाहिजे, एवढं अंतर ठेवायचं आणि गाडी चालवायची. तर अशा प्रकारे आपण गाडी चालवू शकतो. थोडंसं लेफ्ट साईडला अंतर ठेवायचं आणि गाडी चालवल्याच्या नंतर आपल्यालाही थोडंसं आराम भेटतो, आराम वाटतो आणि आपली चिडचिड होत नाही मित्रांनो. थोडंसं अंतर ठेवल्याच्या नंतर इतरांचाही सुरक्षेचा विषय थोडासा आपल्याकडून सांभाळला जातो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः सुरक्षित होऊन जातो आणि पुढचा प्रवास आपला सुरक्षित होतो. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असंच प्रेम आपलं राहू द्या.